खूप बॅकअप केला आणि आविभाव सर या दोघांना मी देऊ इच्छितो माझी ट्रॉफी. मनापासून धन्यवाद देईल. आणि ही जी ट्रॉफी आहे आयुष्यातली पहिली ट्रॉफी आहे आणि एस टी पी एलची पहिली ट्रॉफी आहे आणि पहिला मला मॅच आहे, पहिला चान्स मिळाला आहे. ही जतन करून ठेवा. आयुष्यात खूप ट्रॉफी मिळणार आहेत पण हिचा मान थोडासा वेगळा राहील. खूप सारं मात्र कौतुक राहील. थँक्यू व्हेरी मच. सामना क्रमांक 3 मैदानामध्ये संपलाय. चौथा सामना मैदानाच्या आतमध्ये जसं सुरू होईल या सामन्यासाठी आवाज परत एकदा मालेगावचा गोडा आवाज असेल. परत एकदा शुभम अहिरे साहेब. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सो मच बेल्लेकर सर. वळूयात मॅच कडे. पहिला बॉल टाकला जातोय. पहिल्याच बॉलवरती हल्ला चढवलाय. नो इज द कॉल. उलट्या दिशेने वाहत तर गेले, धावत तर गेलेत. एका हाताने चांगल्या पद्धतीने अडवलाय. या बॉलला अडवण्याची पद्धत ती मात्र कमालीची होती क्षेत्ररक्षकाची. मुसळगाव इंडियन्स वर्सेस कुंदेवाडी लायन्स या दोन संघांमधला हा सामना आपण पाहतोय. मुसळगाव इंडियन्स प्रॉपर मुंबई इंडियन्सचा जर्सीचा कलर जो आहे ना त्याला मॅच करणारा कलर त्यांच्या जर्सीला मिळाला आहे. पहिला बॉल नो आहे. येणारा बॉल फ्री हिट आहे. फ्री हिटचा बॉल वेगाने टाकण्याचा प्रयत्न केलाय परंतु तो जास्तीचा बाहेर आहे. त्यामुळे मुख्य पंच कळवत आहे हा बॉल वाईड असेल. म्हणजे एकही बॉल टाकलेला नाहीये आणि धावफलकावरती धावा आहेत 4 धावा आहेत. पहिला बॉल आपण 9+2 2 धावा अशा त्या 3 धावा पाहिल्या आणि दुसऱ्या प्रयत्नात वाईड आहे म्हणजे फ्री हिट ऑन आहे. फ्री हिटचा बॉल हा चांगल्या टप्प्यावर टाकलाय. प्रॉपर बॅटच्या खाली म्हणजे खोलवरती टाकलेला बॉल विकेट किपर गणेश सर यांच्या हाती जाऊन विसावलेला आहे. डॉट बॉल आलाय फ्री हिटचा. फिल्डिंग सेटअप आपण पाहू शकतो. एक लॉंग ऑनला खेळाडू आहे, एक काऊ कॉर्नरला खेळाडू आहे. थोडासा वाईडिश मिड विकेट. पाहूयात पुढचा बॉल. या वेळेला बाहेर टाकण्याचा प्रयत्न केलाय. हा जास्तीचा बाहेर आहे त्यामुळे मुख्य पंच कळवतील हाही वाईड असेल. ही पण एक अतिरिक्त धाव असेल. यावेळेला काय फटका सजवलाय. लाजवाब स्ट्रोक. अटॅक केलाय आणि चेंडूला ढगात पाठवलाय. बिग हिट. षटकार डीजे. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. वाघ अँड सन्स रायटर माननीय श्री सोमनाथ वाघ यांचा दणदणीत षटकार. काय फटका सजवलाय. लॉफ्टेड बिग हिट आपण पाहिला मिड विकेट मध्ये. निळ्या भोर आकाशात ज्या पद्धतीने तेजोमय आणि नक्कीच क्रांती करणारा आणि प्रत्येकाला ऊर्जेत ठेवणारा सूर्य असतो ना त्या पद्धतीने हा सामना आपल्याला मैदानाच्या आत रंगताना पाहायला मिळतोय. हो याही वेळेला खोलवर टाकलेला बॉल बॅटचा फेस ओपन केलाय. डीप पॉईंटच्या क्षेत्रात खेळण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक धावताय. चांगल्या पद्धतीने बॉलला अडवला गेलाय आणि उत्कृष्ट दर्जाचा थ्रो देखील पाहायला मिळतोय. परंतु मुसळगाव इंडियन्स या संघाच्या विरोधात हल्ले बोल केले जात आहेत. कारण कुंदेवाडी लायन्स हा संघ वैयक्तिक पहिला सामना या लीग मधला पराभूत झालेला आहे. आजच्या दिवसातला त्यांचा दुसरा सामना होता आणि तो सामना त्यांना पराभवाचा चाक देणारा होता. त्यामुळे तो पराभव त्यांना खूप काही शिकवून गेलेला असेल आणि त्या शिकवणीचाच हा सामना आहे. याही वेळेला व्हाट शॉट. क्रॅकिंग कव्हर साईव्ह. फ्रंट फुटला गेलेत त्यानंतर बॅक फुट वरती आलेत आणि बिटवीन द गॅप चेंडू शोधतोय त्याचा रोड मॅप. आला एक लाजवाब स्ट्रोक डीशई. पाहुनी मौका. हा मारलाय चौका. हॉटेल अन्नाश्री फॅमिली रेस्टॉरंट गुरेवाडी बायपास प्रोप्रायटर माननीय श्री समीर शिंदे यांचा सनसनीत चौका. चांगल्या बॉलवर चांगल्या बॅटरचा चांगला स्ट्रोक म्हणजे चांगलं क्रिकेट आपल्याला या बॉलवर पाहायला मिळालं. या चौकाराच्या मदतीने 17 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. 17 ऑन बोर्ड. फिल्डिंग मध्ये केला जातोय थोडासा बदल. वाईड मिड विकेटचा खेळाडू तो आतमध्ये घेतलाय आणि डीप कव्हरचा खेळाडू काढलाय. लॉंग ऑनचा खेळाडू थोडासा वरती आणलाय म्हणजे काऊ कॉर्नरच्या दिशेला. बघूया षटकातील 5वा बॉल आहे. सुनील घेऊन येत आहेत अनिल यांच्यासाठी. बॅटची कट घेतली आहे. चेंडू फ्लाइंग स्लिप मध्ये आहे. चेंडूला अडवलं जाईल आणि फेकलं जाईल ना तोपर्यंत एक रिस्की धाव ती कंप्लीट होते. एक सिंगल स्ट्राईक रोटेशन पहिल्यांदाच या मॅच मध्ये या षटकात आपल्याला पाहायला मिळतोय. सिंगल आली आहे. सिंगलच्या मदतीने धावफलक फ्लाय करते. 18 ऑन बोर्ड आणि बॅटिंग स्ट्राईक वरती आता आपल्याला शुभम पाहायला मिळत आहे.
शुभम आणि अनिल या दोघांची जोडी कुंदेवाडी लायन्स या संघाच्या धावफलकाला हाताळण्यासाठी आले. सुरुवात तर ती मात्र अगदी दर्जेदार दिली आहे, परंतु आता त्या सुरुवातीचा शेवट कसा होतो ते महत्वाचं आहे. शेवटचा बॉल आहे पहिल्या षटकातील, लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट ओव्हर. खोलवर टाकलाय, उडवलाय डीप कव्हर्स मध्ये. क्षेत्ररक्षक दूरवरती आहेत, ते फक्त बघत राहतील, कारण चेंडू एक टप्पा घेतोय आणि टप्प्यात कार्यक्रम करतोय. IDBI बँकच्या बॅनरवर जाऊन आदळतोय. आलाय शेवटच्या बॉलवर देखील चौकार. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस धावफलकावरती धावा लागल्या आहेत. 2 22 रन. बिनगडी बाद. टीम कुंदेवाडी लायन्स ODUD. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक. काय सुरेख स्टार्ट दिलाय कुंदेवाडी लायन्स. कुंदेवाडी लायन्स, लायन्स हे नाव आहे. सिंहासारखा लढा त्यांना लढावा लागणार आहे, कारण एखाद्या वेळी सिंह हा कितीही वयाने वयोवृद्ध झाला ना तरी त्याची भूक ती मात्र मिटत नाही. शिकार करणं तो कधी विसरत नाही. मुसळगाव इंडियन्स तुमचा एक अतिरिक्त खेळाडू इथे नाहीये, तो पाठवून द्या प्लीज. मुसळगाव इंडियन्स, टीम मुसळगाव इंडियन्स तुमचा एक अतिरिक्त खेळाडू तो इकडे नाहीये, कुठला प्रतिनिधी तोही नाहीये, त्यामुळे तो पाठवून द्या. दुसरं षटक, दुसऱ्या षटकाचा पहिलाच बॉल फुलटॉस मिळाला होता, परंतु फुलटॉस बॉल तो प्रॉपर कनेक्ट झालेला नाहीये. पहिलं षटक झालेलं आहे, दुसरं षटक सुरू झालंय. मुसळगाव इंडियन्स हा लास्ट कॉल असेल, अन्यथा तुम्हाला 3 रनची पेनल्टी दिली जाईल. दुसऱ्या षटकाचा पहिला बॉल निर्धाव आहे. पाहूयात दुसरा बॉल. यावेळेला ओव्हर पिच बॉल होता, परंतु तो खेळण्याचा प्रयत्न केला, तो थोडासा मिस टाइम झालेला आपल्याला पाहायला मिळतोय, कारण फ्रंट फूट काढला, बॅटही चालवली, परंतु बॅट आणि बॉल मधला जो गॅप होता तो जास्तीचा होता, त्यामुळे चेंडूला तिथून पसार व्हायला संधी मिळाली. लागोपाठचे 2 बॉल आपल्याला निर्धाव पाहायला मिळत आहे. 22 धावा त्या तशा स्थिर आहेत. कव्हर अप केलं जात आहे. अंकुश मेढे लाजवाब बॉलिंग करताय. यावेळेला ही खोलवर टाकलाय, मिड ऑफला खेळाडू आहेत, सिंगल ती घेण्याचा प्रयत्न. हो 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 हो, काय रणधुमाळी चालू आहे मैदानाच्या आत. बॅटरने बॉल खेळला, मिड ऑफच्या दिशेने गेला. क्षेत्ररक्षकानं अगदी क्विक बॉलवरती येऊन क्विक थ्रो देखील केला. गोलंदाज ते मात्र बॉलवरती जात आहेत, दहाड मारतात सिंहासारखी, परंतु बॅटर्स ते देखील एक धाव घेण्याची मनशा होती ना, ती मनशा पूर्ण केली आहे. 23 धावा. पाहूयात षटकातील चौथा बॉल. खोलवर टाकलाय, कव्हर्स मध्ये खेळण्याचा प्रयत्न. चांगलं कलेक्शन आणि चांगला रनिंग बिटवीन द विकेटही पाहायला मिळतोय. अंकुश मेढे यांचं कौतुक करावं लागेल. पहिल्या षटकात तब्बल 22 धावा आल्या. क्रिकेट यालाच म्हणतात, कारण 11 एक खेळाडूंना मिळून एक संघ तयार होतो, एक टीम तयार होते, आणि त्या टीमला प्रत्येकाला प्रत्येकाची चूक पदरात घ्यावी लागते, आणि कोणी जर चूक केली असेल तर दुसऱ्याने ती सांभाळावी लागते. परंतु यावेळेला फुलटॉस बॉल, काऊ कॉर्नरला आहे खेळाडू, अलॉंग द कार्पेट. चेंडू मात्र टिप 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 उड्या मारत मार्गस्थ आहे, तिथेही सिंगल कंप्लीट केली जाते. पहिल्या षटकात 22 धावा आल्या, म्हणून काय झालं, अंकुश मेढे सांगतायत, माझ्या दोस्ताला मी कव्हर अप करेल, माझ्या मित्राला मी सांभाळून घेईल, आणि तेच काम अंकुश मेढेने केलंय. फक्त 3 धावा आतापर्यंत खर्च केलाय. फक्त आता शेवटचा बॉल पाहूयात, तो कुठल्या टप्प्यावर टाकला जातोय आणि कसा खेळला जातोय. शेवटचा बॉल पॉवर प्लेचा अंतिम चेंडू असेल, आणि शेवटचा बॉल जागा बनवून चेंडूला त्याची जागा दाखवली आहे. सूर्यकुमार यादव स्टाईल मध्ये डीप स्क्वेअर लेग मध्ये फेकून दिलाय शुभमने बॉल, आणि शुभ मंगल केलाय या बॉल वरती. षटकार 6. या षटकात 9 धावा आल्या, 3च धावा होत्या, परंतु 3 नंतर शेवटच्या बॉलवर षटकार आला, आणि षटकाराच्या मदतीने धाव फलक आता जात आहे. 31 ऑन बोर्ड. 31 धावा, बिनगडी बाद. पॉवर प्ले गाजवलाय लायन्सने, परंतु आता पॉवर प्ले तो मोकळा झालाय. 30 यार्ड सर्कलच्या बाहेर 5 खेळाडू निघतील. बाउंड्री रोप जवळ 5 क्षेत्ररक्षक उभे राहतील. ते कशा पद्धतीने वाहणाऱ्या बॉलला अडवतात, थांबवतात, त्यावर डिपेंड असेल इथून पुढच्या 6 षटकांचा खेळ. ODUD. 31 धावा आहेत धावफलकावरती कुंदेवाडी लायन्स या संघाच्या. शुभम आणि त्याच्या साथीला अनिल काय कमालीची बॅटिंग करतायत. पहिल्या षटकात अनिलचा तडाखा पाहिला, दुसऱ्या षटकात शेवटच्या बॉलवर शुभमचा धूमधडाका सुरू झाला.
परंतु अंकुश मेढे यांनी कमबॅक करून दिलं, लढण्याची नवी उमेद तयार करून दिली आहे. त्यामुळे येणाऱ्या गोलंदाजाला नक्कीच कुठल्या टप्प्यावर बॉल टाकायचा ही मात्र नक्कीच शिकवण अंकुश मेढेने दिली आहे. 31 धावा धावफलकावरती बिनगडी बाद आहेत. फील्ड सेटअप तो मात्र मोकळा झालेला आहे. गणेश शिरसाट सर आलेत बॉलिंग ट्रॅकवरती. गणेश शिरसाट हे नाव सिनियर टेनिस बॉल क्रिकेटसाठी फार महत्त्वाचं आहे मित्रो. तुम्हाला मी सांगेल गेल्या 3 वर्षापासून सध्याच्या घडीला नाशिक टेनिस बॉल क्रिकेटमध्ये जर का कोणी टॉप 10 खेळाडू काढलेत ना त्यातील एक नाव आहे गणेश शिरसाट. प्रत्येक स्पर्धेत, प्रत्येक लीग फॉर्मॅटच्या स्पर्धेत गणेश शिरसाट यांना आपण खेळताना पाहिलं आणि नक्कीच खूप चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून राहिला आहे. परंतु बॉलिंग ट्रॅकवरती त्यांना पाहतोय बॅटीच्या जोरावरती तर त्यांनी लाव खूप कमवलंय. बॉल तो देखील परफेक्ट टाकलाय वाईड यॉर्कर आणि त्यावरती सिंगल असेल. चांगल्या टप्प्यावर टाकलाय कारण आता इथे धावा वाचवल्या कसे जातील त्यावरती इंडियन्स या संघाला प्रयत्नशील राहावं लागणार आहे. पहिल्या षटकात 22 धावा आल्या, दुसऱ्या षटकात 9 धावा आल्या. लीग फॉर्मॅटचा खेळ आहे. लीग फॉर्मॅटच्या खेळातनं शेवटच्या दिवशी आपल्याला 4 संघ पाहायचे असतील तर त्यासाठी नेट रन रेट तो फार महत्त्वाचा असेल. कारण नेट रन रेटची व्हॅल्यू जिथे जिथे येते तिथे तिथे सापशिडीचा खेळ तो आपल्याला पाहायला मिळतो. पहिल्या 2 दिवशी चांगल्या रनांनी आणि चांगल्या मॅचेस जिंकून सुद्धा एखादा संघ अचानक एखादा साप मिळेल ना तर तो कधी खाली येईल ते सांगता येत नाही. त्याच्यामुळे नेट रन रेट फार महत्त्वाचा आहे. यावेळेला हो लॉंग हँडचा उपयोग करत मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता शुभम याचा, परंतु बॅट यायला उशीर झाली. तोपर्यंत चेंडू विकेट किपरच्या हाती लागलाय, स्वाधीन झालाय, डॉट बॉल आलाय. मागच्या 8 बॉल जर का आपण पाहिले तर त्या 8 बॉलमध्ये फक्त एकच बॉल जो शुभमने बनवून खेळला ना तोच बॉल चुकीचा होता. बाकीचे 7 बॉल चांगल्या टप्प्यावर टाकले इंडियन्सच्या गोलंदाजांनी. यावेळेला स्विच हिट खेळायचं होतं, उलटी बॅट केली. म्हणजे जिकडे तुम्हाला सरळ रस्त्याने खूप चांगला प्रवास सुरू असतो ना मग तिथे तुम्ही वळण धारण करतात आणि मग त्या वळणावरती ऍक्सिडेंट होण्याचे चान्सेस जास्त असतात. तिथे तेच पाहायला मिळालं. स्विच हिट खेळायचा होता परंतु स्विच हिट खेळण्याची जी प्रोसेस असते ती चुकली. कारण यानंतर आपण उल्लेख करूयात स्विच हिट बद्दल. यावेळेला हेलिकॉप्टर उडवलाय आणि फेकून दिलाय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. शुभमच्या बॅट मधनं आलाय तडाखा, बिग हिट, धूम धडाका. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. वाघ अँड सन्स प्रोप्रायटर माननीय श्री सोमनाथ वाघ यांचा दणदणीत षटकार. षटकार आलाय. अवघ्यात पुढचा बॉल कुठला टाकला जातोय. यावेळेला मात्र क्रॉस बॅटेड फटका खेळायचा आहे. स्विच हिट बद्दल आपण चर्चा करत होतो. आमचे स्कोरर आमच्यासोबत जोडले गेले आहेत परंतु स्विच हिट खेळायचा कसा असंख्य आपण बॅटर पाहतो. बॅकफूट जो असतो ना त्याला बेंड केलं जातं आणि फ्रंट फूटला थोडंसं क्लिअर केलं जातं आणि आय अँड हँड कॉर्डिनेशन तुमची बॉलवरची नजर, डोक्याची बॉल कटची दिशा आणि बॅट फिरवण्याची प्रोसेस या सगळ्या गोष्टी जुळून आल्या ना तर स्विच हिटचा फटका हा कधी यशस्वी होतो. इथे थोडीशी गडबड झाली तर मग काही होऊ शकतं. यावेळेला चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक पोहोचेल तोपर्यंत चेंडू मात्र जमिनीवरती असं नसतो होतोय. प्रयत्न केले जात आहेत. दुहेरी आली आहे. दुहेरीच्या मदतीने षटकाची होईल समाप्ती. या षटकात आल्यात 9 धावा आणि या 9च्या मदतीने 3 षटकाच्या खेळाखेरीज धावफलकावरती धावा लागल्या आहेत. कंप्लीट 40 रन बिनगडी बाद. टीम कुंदेवाडी लायन्स. ₹1,21,000 पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक आहे. ₹1,21,000 पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक कोण जिंकणार. कारण मगाशी आपण ज्यावेळेस प्रेझेंटेशन बॉक्समध्ये त्या मित्राचं मत व्यक्त करत होतो ना त्यावेळेस त्या मित्राने नक्कीच सांगितलं की जसा दसरा आणि दिवाळी असतो ना तसा STPLचा महोत्सव असतो. STPL नुसती क्रिकेटची स्पर्धा नाही आहे. क्रिकेट ज्याला कळतं किंवा क्रिकेटचा जो चाहता आहे त्या प्रत्येकाला STPL कधी येईल आणि त्या STPLला आम्ही कधी जाऊ ही आतुरता असते आणि तो STPLचा उत्सव आजपासून सुरू झालाय. 4थं षटक सुरू झालंय. पुन्हा एकदा अंकुश मेढे आपल्याला बॉलिंग ट्रॅकवरती पाहायला मिळत आहे. अंकुश मेढे यांनी दुसरं षटक खूप कमालीचं हाताळलं होतं. अंकुश मेढेचं हे षटक पाहण्यासारखं असेल. फील्ड सेटअपमध्ये सातत्याने प्रयोग केले जात आहे. डीप स्क्वेअर लेगच्या खेळाडूला आतमध्ये घेतलंय. मिड विकेटला खेळाडू तैनात करून ठेवलाय. कव्हर्स आहे, लॉंग ऑफ आहे, लॉंग ऑन आहे, कौ कॉर्नर आहे. पहिलाच बॉल फ्लॅट आहे. संधी आहे परंतु क्षेत्ररक्षक नाहीये. निर्मनुष्य जागेवरनं चेंडू होतोय फरार.
वेल्थ सिक्रेटच्या बॅनरवरती जाऊन आदळतोय. आलाय चौथ्या षटकाच्या पहिल्याच बॉलवर क्रॅकिंग चौकार. पाहुनी मौका हा मारलाय चौका. हॉटेल अन्नाश्री फॅमिली रेस्टॉरंट गुरेवाडी बायपास प्रोप्रायटर माननीय श्री समीर शिंदे यांचा सनसनीत चौका. थँक्यू डीजे. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक तो थोडासा समोर होताना त्याला वरती अजून आणलाय. पाहूयात पुढचा बॉल काय प्रयोग केला जातोय. बॉल ज्यावेळी टाकला जातो त्यावेळेस गोलंदाज बेंबीच्या देठापासनं ताकद लावत बॉल टाकताय. टीव्ही रेफरलची मदत घेतली आहे. मला वाटतं बॉलिंग करणाऱ्या टीमने घेतली आहे. बॉलिंग करणाऱ्या टीमने टीव्ही रेफरलची मदत घेतली आहे. वाईडच्या विरोधातली ही मदत आहे. पाहूयात पंचांनी वाईड दिलाय. हा बॉल वाईड आहे की नाही आहे. स्क्रीन मध्ये काय कैद झाले ते आपण पाहूयात. मग वाईड ज्यावेळेस कॅल्क्युलेटेडली चेक केला जातो, गोलंदाजाच्या हातातनं ज्यावेळेस बॉल सोडला जातो त्यावेळेस फलंदाजानं पाय चालवलेत की नाही चालवलेत हे चेक केलं जातं. मग शफल असेल तर मग ते कॅल्क्युलेटेडली अंतर ते मात्र गणलं जातं. अंपायरिंग करणं इतकं सोपं नाहीये. कारण खूप साऱ्या लोकांना असं वाटतं काय तर उभं राहायचंय वाईड आणि नो बॉल आणि आउट द्यायचा आहे. त्यामुळे ते म्हणतात ना स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. बऱ्याचशा लोकांना असं वाटतं कमेंटेटरचं काम सोपं, बऱ्याचशा लोकांना असं वाटतं स्क्रीन ऑपरेटरचं काम सोपं, बऱ्याचशा लोकांना असं वाटतं कॅमेरामॅनचं काम सोपं. नाही, देवाने परमेश्वराने ज्याला जे दिलंय ना, जो तो ज्याच्या स्किलवरती काम करतोय. तिसऱ्या पंचांचा निर्णय आलाय. जो निर्णय ऑन फील्ड अंपायरने दिलाय तोच कायम असेल. रिव्ह्यू लॉस्ट असेल बॉलिंग करणारी टीम. गोलंदाजाची चुकली साईड आणि गेला वाईड. हॉटेल विठू माऊली आणि बँक्वेट हॉल यॉन्स कडून वाईड बॉलची एक रन. 45 धावा वाईडच्या मदतीने. पाहूयात पुढचा बॉल. खोलवर टाकलाय, खोदून काढलाय, स्ट्रेट डाउन द ग्राउंड. आइए और सामने की तरफ जाइए. अंकुश आणि अंकुश याचं मात्र केलं जात आहे भव्य दिव्य स्वागत. खोलवर टाकलेला बॉल त्याला खंदून काढला आणि खंद्या शॉटची पर्वणी लावली आहे. आलाय बिग हिट डीजे. याही वेळेला फटका फसलाय का पाहावा लागेल. हो, फटका फसलाय. लॉंग ऑन मध्ये कॅच कॅरी केली जाईल. 51 या अंकावरती लागतोय पहिला हादरा. फलंदाज झालाय बाद. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. वाघ अँड संधी साधुनी थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. निळखंठ सीएनजी मोटर्स हॉटेल सुखसागर समोर नाशिक पुणे बायपास सिन्नर प्रोप्रायटर माननीय श्री नवनाथ निकम. एसटीपीएल 2025 मधील या सामन्याचे प्रायोजक आहेत हॉटेल मातोश्री टोल नाक्याजवळ शिंदेगाव प्रोप्रायटर माननीय श्री सोपान जाधव आणि थँक्यू डीशे. 51 या अंकावरती पहिला गडी बाद झालाय. अंकुश मेढे यांनी मात्र विकेट तर घेतलीच आहे कारण ते निश्चयावरती होते. नवीन आलेले फलंदाज आहेत सागर बोडके. पहिलाच बॉल तो मात्र त्यांना बॅटच्या समोरच दिलाय परंतु त्यावरती मोठी सजा नाहीये. लॉंग ऑनच्या क्षेत्रात चेंडूला अलॉंग द कार्पेट ऑन ड्राईव्हच्या मदतीने खेळलं गेलं. तिथे एक सिंगल कंप्लीट झाली आहे. 52 धावा धाव फलकावरती विकेट आली परंतु विकेटचा मला वाटत नाही लायन्स या संघावरती इतका मोठा प्रभाव पडणार आहे कारण त्यांना ज्या धावा हव्या होत्या आणि जितक्या धावा हव्या होत्या ना तितक्या धावा त्यांना मिळालेल्या आहेत. शुभम त्यांच्यासाठी पुढचा बॉल घेऊन येत आहे अंकुश मेढे. षटकातील 5वा बॉल असेल. वॉट अ शॉट. बॅकफुटला झाले. बॅटचा फेस ओपन केला. स्वीपर कव्हर मध्ये चेंडूला खेळून काढलाय. वीरेंद्र सेहवाग स्टाईल मध्ये आलाय हा एक चापट आणि चाबूक स्ट्रोक. 4 धावा डीजे. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. हा आहे स्टार मोबाईल द मोबाईल स्पेस खासदार पूल भैरवनाथ मंदिरा शेजारी प्रोप्रायटर माननीय श्री यावेळेला फटका फसलाय.
परंतु तो कॅच पकडण्यासाठी कोणीच नाहीये. निर्मनुष्य जागी चेंडू खेळतोय, बागडतोय. एक धाव तिथे कंप्लीट होणार आहे. एका धावेने षटकाची होणार आहे समाप्ती. या षटकात देखील 17 धावा आल्या. एक विकेट आली, परंतु एक विकेट येऊन काही फायदा झालेला नाहीये. 17 रन्स, 17 धावा खर्च कराव्या लागल्या. 4 षटकांचा खेळ संपतोय. आफ्टर द 4 overs 57 रन्स ऑन बोर्ड विथ द लॉस ऑफ विकेट 1 टीम कुंदेवाडी लायन्स. डीजे ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलग. एसटीपीएल चे बँकिंग पार्टनर कोटक महिंद्रा बँक, सिन्नर शाखा. पाचव्या षटकाला सुरुवात झाली आहे. राम शिरसाट आलेत बॉलिंग ट्रॅक वरती. चांगल्या टप्प्यावर टाकलाय बॉल, खोलवरती टाकलाय. कॉर्नरच्या क्षेत्रात गणेश सर यांना आपण पाहतोय. चांगल्या पद्धतीने बॉलला अडवलं, वेचून फेकले, तोपर्यंत एक सिंगल ती कंप्लीट केली जाईल. मुसळगाव इंडियन्स या संघाला आपण फिल्डिंग करत असताना पाहतोय. आदरणीय सन्माननीय सुदामभाऊ शिरसाट, व्हाईस चेअरमन मुसळेश्वर पतसंस्था यांच्या मालकीचा तो संघ आहे आणि या संघाचे जर्सी पार्टनर सिद्धिविनायक एम्प्लॉयमेंट सर्व्हिसेस प्रोप्रायटर कैलास शिरसाट हे आहेत. याही वेळेला चेंडू हवेत आहे. फ्लाइंग स्लिप मधनं चेंडू मार्गस्थ आहे. गिरकी तर घेतली होती, परंतु तिथे चालाकी दाखवली. क्षेत्ररक्षकाने बॉलला अडवलं, कारण ते क्षेत्र असं आहे ना, त्या क्षेत्रातनं चेंडूला सुसाट आणि पसारावायला वेळ लागत नाही, उशीर लागत नाही. सर्वात सोपं क्षेत्र चेंडूला पसार होण्याचं कुठलं असेल तर विकेट किपरचं मागचं क्षेत्र असतं. दोन बॉल 2 सिंगल्स आले. तिसरा बॉल यावेळेला जागा बनवून खेळलाय. चेंडू हवेत आहे. कॅच पकडण्याची संधी मिड विकेट मध्ये, परंतु कॅच तो ड्रॉप झालाय. कारण ज्यावेळी कॅच घ्यायचा आहे, चेंडू हवेत आहे ना, तर क्षेत्ररक्षक त्यांच्या पावलांवरतीच कळत होतं की ते थोडेसे मनात भीती घेऊन तो कॅच घेण्यासाठी उभे आहेत. कुंदेवाडी लायन्सचा संघ जो बॅटिंग करतोय, आदरणीय सन्माननीय सागर भाऊ जाधव व शिव स्वराज्य फाउंडेशन कुंदेवाडी यांच्या मालकीचा तो संघ आहे आणि या संघाचे जर्सी पार्टनर आहेत स्वर्गवासी बाळासाहेब नाटे मित्र परिवार कुंदेवाडी. यावेळेला मात्र ताकद आहे, नजाकत आहे आणि चेंडू सीमा पार आहे. बिग 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 डीजे फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. घुंगरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भावसार यांचा दणदणीत षटकार. 67 ऑन बोर्ड. 67 धावा धाव फलकावर आहे. 4.4 षटकाचा खेळ. षटकातील 5वा बॉल येतोय. या वेळेला खोलवर टाकलाय. लॉंग हँडचा उपयोग केला. जोरात बॅट फिरवण्याचा प्रयत्न केला शुभमने, परंतु बॅट आणि बॉलचा इथे प्रयत्न झालेला नाहीये. नक्कीच मित्र हो, आयुष्यात सर्वात अवघड गोष्ट काय माहितीये? आयुष्यात सर्वात अवघड गोष्ट आहे आपली स्वतःची चूक आपल्याला ओळखणं आणि ती चूक स्वीकारणं. तर आजकाल स्वतःच्या चुका लपवण्यासाठी माणूस काय काय नाही करत, आणि इथे लायन्स संघ तेच काम करतोय. लायन्स संघाला त्यांची चूक लक्षात आली आहे. पहिली मॅच पराभव स्वीकारावा लागला आणि पराभवानंतर काय लाजवाब कमबॅक केलाय. स्वतःची चूक ओळखली, आपण कुठे कमी पडलो, आपला खेळ हा परफेक्ट आहे, फक्त आपल्याला आत्मविश्वासाची उणीव आहे आणि तो आत्मविश्वास काबिल तारीफ या इनिंग मध्ये पाहायला मिळतोय. 12 धावा आल्या या ओव्हर मध्ये आणि या 12च्या मदतीने 5 षटकांचा खेळ संपतोय. 5 षटकांच्या खेळांती धाव फलकावरती धावा लागल्या 69 एक गडीच्या मोबदल्यात. त्याचमुळे आयुष्यात जर का आपल्याला आपल्या चुका लक्षात आल्या ना प्रसाद दादा, तर आपण कुठल्याही संघर्षात कुठल्याही वाटेवरती आपण काम करू शकतो. नाहीतर आपण स्वतःच्या चुका स्वतःच लपवत बसू तर आपण कधीच यशस्वी होणार नाही. ऍक्सेप्ट करा. जी चूक असेल ती स्वीकारा आणि पुढे चालत राहा. कारण आपली चूक कोणी सांगत असेल तर आपण लहान होत नाही किंवा समोरचा मोठा होत नाही. समोरचा आपल्याला सुधारवण्यासाठी ते काम करत असतो आणि क्रिकेटच्या क्षेत्रातही तेच आहे. आपण एक मॅच हारलो ना, ती एक मॅच आपण का हारलो हे जर का आपल्याला समजलं ना, तर पुढच्या मॅच मध्ये आपण ते काम करू शकतो. हेच लायन्सचा संघ करतो. 69ला 1 आहे. 5 षटकांचा खेळ संपलेला आहे. 6वं षटक घेऊन येत आहे गणेश शिरसाट पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती, कारण हे बॅटिंग पॉवर प्लेचं षटक आहे. बॅटिंग पॉवर प्लेचं षटक म्हणजे फक्त 3 खेळाडू ते 30 यार्ड सर्कलच्या बाहेर राहतील. एक एक्स्ट्रा कव्हर्सला आहे, लॉंग ऑनला आहे आणि कव कॉर्नरला आहे. रनिंग ट्रॅक वरती
उडी घेताना थोडासा गडबड झाली आहे, त्यामुळे पुन्हा एकदा गणेश शिरसाट सर यांना रनिंग ट्रॅकवरती धावण्यासाठी जावं लागणार आहे. बॉलिंग मार्कवरती 13.8 च्या सरासरीने या धावा बनवल्या गेल्या आहेत आणि प्रोजेक्टेड स्कोर 100+ दाखवतोय. याच पद्धतीने बॅटिंग जर का करत राहिले सागर आणि शुभम, खास करून शुभम 15 बॉलमध्ये 35 बनवले आतापर्यंत शुभमने. खोलवर टाकलेला बॉल अलॉंग द कार्पेट लॉंग ऑनच्या क्षेत्रात घेऊन काढलाय. फिल्डर आहेत तिथे, ते बॉलला उचलताय, वेचून फेकताय. एक सिंगल तिथे कंप्लीट होईल. 6व्या षटकाच्या पहिल्या बॉलवर आली आहे सिंगल. सिंगलच्या मदतीने धावफलक फ्लाय करते. 70 ऑन बोर्ड, 70 धावा. यावेळेला ओ हो हो काय फटका सजवलाय, जसा आला तसा पाठवला. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या वर्ण धावा येतील 6-6-6. पहा ओव्हर शहात्तर धावा धावफलकावरती लागल्या आहेत. 76 रन्स ऑन पोच. काय सुरेख फटका सजवलाय या वेळेला. बाहेरचा बॉल, खोलवरचा बॉल, त्याला खंदून काढलं. लॉंग हँडचा उपयोग सातत्याने करतायत शुभम आणि त्याचमुळे 16 बॉल 41 वर खेळताय वैयक्तिक. पाहूयात STPL सीझन 8 या स्पर्धेचं पहिलं अर्धशतक ते येतं का, कारण आता अर्धशतकाच्या उंबरठ्यावर पोहोचलेत. तब्बल 14 संघांचा सहभाग आहे STPL सीझन 8 मध्ये. गणेश शिरसाट सर घेऊन येत आहे शुभमसाठी या षटकातील पुढचा बॉल. या वेळेला मात्र फुल टॉस होता, लोवर फुल टॉस. त्याला पिक करता आलेला नाहीये. बॅटची कट घेतली, त्यानंतर पायाच्या कैचीत जाऊन बॉल अडकला. 30 यार्ड सर्कल मध्ये इर्द गिर्द फिरतोय बॉल. तो बॉलला घेण्यासाठी स्वतः गोलंदाज आलेत. एक सिंगल धाव कंप्लीट होईल आणि या सिंगलच्या मदतीने धावफलकावरती धावा लागतायत 70 77 77 धावा. शुभम याने जर का अर्धशतक पूर्ण केलं तर त्यांचे मोठे बंधू प्रणव माळी यांच्या वतीने कॅश प्राइज आहे, परंतु यावेळेला चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक फार हलक्या पावलाने चेंडूचा पाठलाग करत आहे आणि त्याचमुळे या 2 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळत आहे. दुहेरी कंप्लीट आहे आणि या दुहेरीने धावफलक पुढे जाईल 79. प्रणव माळी शुभम यांचे मोठे बंधू आहेत, त्यांच्या वतीनं शुभमने जर का अर्धशतक ठोकलं तर 501 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. 4 बॉल झाली आहेत. 5वा बॉल येतोय आपल्या भेटीला. 5वा बॉल तो मात्र ओ हो 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 व्हॉट अ शॉट. नेत्रदीपक फटका, अलंकारिक स्ट्रोक. कौतुक करावं, पाहावं आणि पाहतच राहावा इतका अफलातून स्ट्रोक. तो मात्र सागर बोडकेने देखील पार्टी जॉईन केली आता. म्हणजे शुभम मारतोय आणि शुभमला देखील खंबीर साथ आता सागर बोडकेची या धावफलकाला रेखाटण्यासाठी, नटवण्यासाठी मिळते. लाजवाब, काय स्ट्रोक होता. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. वाघ अँड सन्स प्रोप्रायटर माननीय श्री सोमनाथ वाघ यांचा दणदणीत षटकार. याही वेळेला तोच बॉल आहे, परंतु याही वेळेला गॅप शोधलाय बिटवीन द गॅप. चेंडू चाललाय सीमा पार. याही बॉलवर आहे क्रॅकिंग चौकार. हे षटक महागड आहे. बॅटिंग पॉवर प्लेचं षटक, त्यात आल्या तब्बल 20 धावा. 6 षटकांचा खेळ संपला आणि 6 षटकाच्या खेळाखेरीज धावफलक जाऊन पोहोचलाय 89 ला एक आहे कुंदेवाडी लायन्स डीजे. पाहुनी मौका. हा मारलाय चौका. हॉटेल अन्नाश्री फॅमिली रेस्टॉरंट गुरेवाडी बायपास प्रोप्रायटर माननीय श्री समीर शिंदे. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल गावठा सिन्नर माननीय डॉक्टर सुनील इलग. STPL 2025 मधील या सामन्याचे प्रायोजक आहेत
ओहो उडवलाय बॉल गई 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 सजनी साजन के घर गई. लाजवाब लाजवाब. राम शिरसाट यांचा 7व्या षटकातला पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर शुभमने केलंय भव्य दिव्य स्वागत. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. घुंगरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भावसार यांचा दणदणीत षटकार. 48 वर पोहोचलेत. 18 बॉल 48. पाहुयात या पर्वाचं पहिलं अर्धशतक येतं का. शेवट याही बॉलला उडवलाय परंतु चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक ते फक्त बघत राहतील कमरेवर हात ठेवून. शुभम चिंतामण माळी 19 बॉल 54 रन. पहिली मॅच हारलो म्हणून काय झालं ते सांगतायत मैदानावरती आणि सिन्नरच्या प्रत्येक क्रिकेटच्या वासिकेला. संपलो नाही संपणारही नाही, खचलो नाही खचणारही नाही. अरे येऊ देत किती अडथळे, मी थांबलो नाही आणि मी थांबणारही नाही. 101 या अंकावर पोहोचलाय लायन्स या संघाचा धावफलक. अजून एकदा परंतु यावेळेला फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. कॅच कोण घेणार या प्रश्नाचं उत्तर शोधता 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 चेंडू सांगतोय थांबा तुम्ही मला नका घेऊ, मी जमिनीवर चाललोय पडतोय. STPL सीझन 8 या पर्वाची पहिली 100 पार करणारी धावसंख्या तीही कुंदेवाडी लायन्स या संघाची पाहायला मिळते. कमबॅक करता यायला पाहिजे आणि कमबॅक करावं तर कुंदेवाडी लायन्स या संघासारखं करावं. बॅटच्या आतली कड घेतली आहे. विकेट किपरने चांगले प्रयत्न केलेत. बॉलला अडवलाय. डॉट बॉल आलाय. 21 बॉल 56 वर खेळतायत शुभम माळी आणि प्रणव माळी यांच्या वतीनं शुभम माळी यांना 501 रुपयाचे कॅश प्राइज दिलं जाईल प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये मॅच झाल्यानंतर. यावेळेलाही शफल झालेत. फॉलिंग स्वीप खेळण्याचा प्रयत्न होता डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात परंतु बॅटच्या मुखाला बॉल लागतोय. त्यामुळे लॉंग ऑनच्या क्षेत्रात चेंडू मार्गस्थ झाला. त्यावरती एक सिंगल आहे. लागोपाठचे 2 बिग हिट आले सुरुवातीच्या 2 बॉलवर परंतु त्यानंतरच्या 3 बॉलमध्ये राम शिरसाट यांनी बंदिस्त करून ठेवलं आणि शुभमला बंदिस्त करण्यात तुम्ही यशस्वी झालात तर मग नक्कीच कौतुकास्पद गोलंदाजी आहे तुमची. कारण शुभम ज्या फॉर्मातून खेळतोय ना तो फॉर्म त्याचा काबिल तारीफ आहे. आता सागर बोडके यांच्यासाठी या षटकातील शेवटचा बॉल असेल आणि सागर बोडके तेही पार्टीला जॉईन करताय. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड उडवताय बॉलला आणि फेकून देताय सीमा पार. हवाई सफर आलाय बिग हिट. षटकार 7 षटकांचा खेळ ते संपलाय आणि 7 षटकांच्या खेळाखेरीज धावफलकावरती धावा जाऊन पोहोचलाय. 110 110 रन. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. वाघ अँड सन्स प्रोप्रायटर माननीय श्री सोमनाथ वाघ यांचा दणदणीत षटकार. शेवटचं आणि अंतिमचं षटक. शेवटचे 6 बॉल त्यातील पहिला बॉल आपण पाहतो लेग बाईटच्या माध्यमातून एक सिंगल आली आहे. 111 रन 1 गडी म्हणजेच 4 एक्के आपल्याला पाहायला मिळत आहे. जे 4 एक्के धावफलकावरती आहेत 1 1 1 आणि 1. 111 ला 1. 5 बॉल शिल्लक. विशाल हे या मॅच मधलं पहिलं षटक हाताळत आहे परंतु पहिला बॉल काय सुरेख टप्प्यावर टाकलाय. चांगला बॉल आहे. चांगला बॉल आहे. खूप चांगला बॉल आहे. विशाल मला वाटतं लेफ्ट आर्म आहेत आणि लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट बॉलिंग करतायत दोघेही राईट हँड बॅटरला आणि तुमच्याजवळ एक लेफ्ट आर्मचं इतकं चांगलं ब्रह्मास्त्र असताना नक्कीच नो डाऊट विशाल पहिले यायला हवे होते कारण काहीतरी झालं असतं. पाहूयात 2 बॉल 2 लेग बाईटच्या धावा आहेत. प्रॉपर
टप्प्यावरती बॉल टाकला जातोय. यावेळेला बॅटच्या आतली कड घेतली आहे, क्षेत्ररक्षकाची साथ ती मिळत नाहीये. दुहेरी नव्हती, 2 धावा तिथे झाल्याच नसत्या, परंतु क्षेत्ररक्षकाचं थोडंसं फंबल, त्यामुळे 1 ला डबल मध्ये कन्वर्ट केलं गेलं. मित्र, क्रिकेटचा खेळच असा आहे. क्रिकेटचा खेळ म्हणजे एनसीसीची शिस्त. एनसीसीचा एक रूल आहे, एक की गलती सबको भारी. आणि इथे पण तेच आहे क्रिकेटमध्ये. 11 खेळाडू मिळून एक टीम असते, एकाने चूक केली पूर्ण टीमला ती भोगावी लागते. 3 बॉल झाली आहेत, चौथा आलाय आणि चौथा बॉल तोही सुरेख टप्प्यावर टाकलाय. चांगली फिल्डिंग, बॉलला स्टॉप केलं हे महत्वाचं आहे. डायरेक्ट हिट राहिला असता तर काहीतरी घडलं असतं, परंतु बॉल ज्यावेळी थ्रो केला गेला त्याला हवेतनं ट्रॅव्हल व्हायला उशीर झाला. आणि कारण विकेट किपर फार केव्हापासून त्या बॉलला येण्याची वाट पाहत होते. याही वेळेला दुहेरी आली आहे, 116 धावा, परंतु 4 बॉल चांगले टाकलेत विशालनं, हे महत्वाचं आहे. विशाल कहांडळ, 2 बॉल बाकी आहेत. यावेळेला जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला, फॉलिंग स्वीप चा हा प्रयत्न होता. गुळवंच नाईट रायडर्स आणि सनरायझर्स वडांगळे या दोघेही संघाच्या कर्णधारांनी टॉस साठी यायचंय, नाणेफेकीच्या कक्षाला जॉईन करायचंय. वडांगळी सनरायझर्स. लाजवाब बॉल. उशिरा समजलेलं सत्य म्हणजेच कुलूप तोडल्यानंतर सापडलेल्या चावीसारखं असतं, आणि इथे तेच आहे. विशालचं तेच झालंय. कुलूप तुटलं गेलं आणि त्यानंतर विशाल सारखी चाबी मिळाली आहे मुसळगाव इंडियन्स या संघाला. त्यामुळे संधी साधून थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. एकशे 16 धावा धावफलकावरती लागल्यात, 117 धावा बनवायच्या आहेत. चलो टीम लायन्स ऑरेंज आर्मी, तुम्हाला फक्त 2 मिनिटाचा अवधी आहे. 2 मिनिटाच्या आत तुम्हाला लाईनअप करायचंय, मैदानाच्या आत दाखल व्हायचंय, अन्यथा पेनल्टीला मुकावं लागेल. टीम लायन्स यू हॅव जस्ट 2 मिनिट्स, फक्त 2 मिनिट. STPL 2 पुढच्या मॅचच्या टॉसकडे आपण जाऊयात. गुळवंच नाईट रायडर्स वर्सेस वडांगळी सनरायझर्स आणि गुळवंच नाईट रायडर्स या नाणेफेकीसाठी तुमची वाट पाहिली जाते. गुळवंच नाईट रायडर्स वर्सेस वडांगळी सनरायझर्स, प्लीज come on the stage and complete your toss. You have to request for the toss and गावठा स्पार्टन्सचे संघ मालक दीपक भाऊ यांना विनंती असेल तुम्ही यायचे, तुमच्या शुभ हस्ते हा नाणेफेक केला जाईल. गावठा स्पार्टन्सचे संघ मालक. या आपल्यासोबत जोडले जात आहेत. येस, आपल्यासोबत जोडले जात आहेत गावठा स्पार्टनचे संघ मालक आदरणीय सन्माननीय दीपक भाऊ यांच्या शुभ हस्ते या मॅचचा नाणेफेक केला जाणार आहे. एका बाजूला आहे नाईट रायडर्स, एका बाजूला आहे सनरायझर्स. या 2 संघांचा महत्वपूर्ण नाणेफेक आदरणीय सन्माननीय दीपक भाऊ यांच्या शुभ हस्ते केला जातोय. आधी नाणेफेकीचा कॉल तो पाहूयात. येस, मला वाटतं वडांगळी सनरायझर्स यांचा कॉल असेल. कॉइन उडवला जातोय. 8 इज द कॉल अँड येस 8 इट इज. पुन्हा एकदा तुम्ही नाणेफेक जिंकलेला आहात. नाणेफेक जिंकून निर्णय काय असेल? बॉलिंग कराल. वेळ आपल्याजवळ कमी आहे, आपल्याला लगेच मॅचकडे वळायचं आहे. थँक्यू सो मच दीपक भाऊ. स्पर्धा कशी आहे? स्पर्धेबद्दल फक्त मत व्यक्त करा. कशा पद्धतीने ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते? STPLचं 8वं पर्व आहे. या 8व्या पर्वाबद्दल काय सांगाल? या ठिकाणी मस्त नियोजन केलंय. थँक्यू सो मच. कॉंग्रॅच्युलेशन्स टू यू ऑल ऑफ यू. या दीपक भाऊ या 2 मिनिटं या इकडे, फोटो काढला जातोय. या जवळ आहे. येस, पुढच्या मॅचचा नाणेफेक तो झालेला आहे. वडांगळी सनरायझर्स हॅव वन द टॉस अँड चूज टू बॉल फर्स्ट गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय, परंतु मैदानाच्या आत आपण जातोय. 117 धावा बनवायच्या आहेत. 117 धावांची कहाणी ती आपल्या भेटीला येते. चलो बॅटर्स, मुसळगाव इंडियन्स बॅटर्स, तुमच्याजवळ देखील फक्त 1 मिनिटाचा वेळ आहे. प्लीज सहकार्य करा. मुसळगाव इंडियन्स फिल्डिंग सेटअप रेडी आहे, अंपायर्स रेडी आहेत. प्लीज सहकार्य करा मुसळगाव इंडियन्स.
आमच्या या खेळाचा झाला सगळीकडे एकच बोलबाला. आमच्या या खेळाचा झाला सगळीकडे एकच बोलबाला. झेंडा फडकला शुरांचा. कुंदेवाडी लायन्स संघ खेळायला आला. एसटीपीएल मध्ये पदार्पण करीत आहे संघ मालक माननीय श्री सागरभाऊ जाधव व शिवस्वराज्य फाउंडेशन कुंदेवाडी. किड पार्टनर स्पॉन्सर बाय स्वर्गीय बाळासाहेब नाठे मित्र परिवार कुंदेवाडी. कुंदेवाडी लायन्स. All plumbing solutions under one roof. वाघ अँड सन्स प्रोप्रायटर माननीय श्री सोमनाथ वाघ. एसटीपीएल चे बँकिंग पार्टनर कोटक महिंद्रा बँक सिन्नर शाखा. एसटीपीएल 2025 को पार्टनर बाय वाघ अँड सन्स प्रोप्रायटर माननीय श्री सोमनाथ वाघ. मित्रांनो पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आपण पाहतोय सिन्नर टेनिस क्रिकेट असोसिएशन आयोजित सिन्नर टेनिस बॉल क्रिकेट प्रीमियर लीग पर्व 8 सन 2025 117 धावा बनवायचे. आदरणीय सन्मान्य गणेश शिरसाट सर यांना आपण बॅटिंग स्ट्राईक वरती पाहतोय. नॉन स्ट्राईक एंड वरती आहेत अंकुश मेडे. बॉलिंग ट्रॅक वरती आहेत अंकुश नाठे. 3-1 लेट्स प्ले. मॅचला होतीये सुरुवात. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती हल्ला करायचा होता. तो पहिला बॉल प्लॅन मिस. बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला नाहीये. डॉट बॉल तो आपल्याला पाहायला मिळतोय. 117 धावा बनवायच्या आहेत. 117 धावा बनवण्यासाठी तुमच्याजवळ गणित आहे 14.94चं. म्हणजे प्रतिषटक तुम्हाला 14 धावा या बनवाव्याच लागणार आहेत. हा आस्किंग रन रेट आहे. यावेळेला खोलवर टाकलाय लॉंग ऑनला अलॉंग द कार्पेट ऑन ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे ते बॉलवरती येत आहेत. बॉलला उचलून फेकताय. तोपर्यंत सिंगल तिथे कंप्लीट होईल. 117च्या पाठलागाची ही पहिली धाव फलकावरती लागते. फ्रंट फूट वरती गेलेत त्यानंतर बॅक फूट वरती आलेत. परंतु बॅटचा फेस बॅट चेंडू पर्यंत पोहोचण्यासाठी उशीर झाला ना तोपर्यंत चेंडू वेगाने विकेट किपरच्या हाती लागला. परंतु विकेट किपरने थ्रो फेकण्याचा प्रयत्न केला. बाईकच्या माध्यमातून एक धाव आली. एका धावेने धाव फलक पुढे जाईल. 2 वरती स्ट्राईक रोटेशन झालेला आहे. दोघेही फिल्डर्स ऑन साइडला आहेत. यावेळेला ओव्हर द बीच ऑफ 117 तुम्ही बनवले आहेत. परंतु तिथपर्यंत पोहोचण्याची कुवत आणि धम्मक आमच्यात आहे. हा दाखवणारा आणि सिद्ध करणारा स्ट्रोक गणेश शिरसाट यांच्या बॅटमधून आलाय. चौकार डीजे. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. हा आहे स्टार मोबाईल द मोबाईल स्पेस खासदारपूल भैरवनाथ. थँक्यू डीजे. 6 धावा 4 बॉल झाली आहेत. पाहूयात 5वा बॉल. यावेळेला क्रॉस बॅटेड खेळायचा आहे. नाराज आहेत आणि नाराज का असू नये कारण बॅटिंग करत असताना कुठल्याही चांगल्या बॅटरचा आवडता बॉल पायावरचा असतो आणि तुम्हाला पायावरती बॉल भेटत असेल नो डाऊट त्याला बिग हिट मध्ये कन्वर्ट केलंच गेलं पाहिजे. ती नाराजगी शिरसाट सर यांची आपल्याला पाहायला मिळते. परंतु शेवटचा बॉल लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट ओव्हर. यावेळेला हो झपेटलाय लपेटलाय आणि फेकून दिलाय सीमा पार. धावा मिळवल्यात 6. शेवटच्या बॉलवर बिग हिट. या षटकात आल्या 12 धावा आणि त्या 12च आपल्याला धाव फलकावरती पाहायला मिळत आहे. डीजे. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. वाघ अँड सन्स प्रोप्रायटर माननीय श्री सोमनाथ वाघ यांचा दणदणीत षटकार. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल गावठा सिन्नर माननीय डॉक्टर सुनील इलग. 12 धावा धाव फलकावरती लागले आहेत. पहिलं षटक समाप्ती अखेरीस एक चौकार एक षटकार पाहायला मिळाला. इरादा तर सेट केलाय परंतु अंकुश मेडे यांना देखील साथ द्यावी लागणार आहे. बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला सुनील नाटे पाहायला मिळत आहेत.
लाजवाब बॉल फलंदाजाच्या अगदी पुढे पडतोय बॉल आणि पुढे पडून काय बाउन्स झालाय, काय टॉस झालाय बॉल. सुनील लाटे यांची बॉलिंग खर तर पाहण्यासारखी आहे स्लो मोशन ऍक्शन मध्ये. ज्यावेळी मनगटातनं बॉल रिलीज केला जातो त्यावेळेस वेगवेगळ्या प्रकारची बॉल कशी टाकायची ना, ती बॉल डिलिव्हर करत असताना पाहिजे असतात. बॉल गुड लेंथ वरती टाकायचा, त्याला बाउन्स हवा की नाही हवा, त्याला वळण हवं की नाही हवं, सरळ टाकायचा का, कमी गतीने टाकायचा का, वेगवेगळे व्हेरिएशन्स आहेत. यावेळेला अतिरिक्त बाउन्स आहे. टीव्ही रेफरलची मदत घेतली आहे. बॅटिंग करणाऱ्या संघाने लगेच टीव्ही रेफरलची मदत घेतली आहे. पाहूयात हा बॉल किती बाउन्स झालाय, कसा गेलाय, त्यामुळे हा निर्णय तो कळवला जाणार आहे. आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय आलाय. रिव्ह्यू सक्सेसफुल असेल कारण हा बॉल वाईड आहे. 1 बाउन्स देखील आहे आणि वाईड देखील असेल. लाजवाब बॉल आणि बॅटचा फेस ओपन केलाय. कमालीचा फटका वाईड यॉर्कर आणि त्याला स्लाइस केलं. आणि स्लाइसचा फटका भारतीय क्रिकेटमध्ये सर्वात भारी जर कोणी खेळत असेल तो दुसरा श्रेयस अय्यर. लाजवाब, त्यालाच नक्कीच हुबेहूब कॉपी असणारा हा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. बाहेरचा बॉल, त्याला बॅटचा फेस ओपन केला, स्लाइस केला बॉल आणि नक्कीच चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. 18 ऑन बोर्ड, 18 धावा धावफलकावरती, 40 बॉल 99 ची गरज आहे. गणेश शिरसाट हे असं वादळ आहे ना, या वादळाला तुम्ही थांबवू शकत नाही. हे वादळ जसं जसं पेटत जातं तसं तसं या वादळाचा खेळ तो मात्र अपील तरी केली आहे, परंतु त्या अपीलला नक्कीच या दोघही पंचांचा कोर्टात दाखला नाहीये. डॉट बॉल आलाय. शुभम माळीनं ज्या पद्धतीनं अर्धशतकीय खेळी केली ना, त्याच पद्धतीची खेळी गणेश शिरसाट सर यांच्याकडनं अपेक्षित आहे. आणि बरेचसे प्रेक्षक म्हणत असतील जोपर्यंत गणेश शिरसाट उभे आहेत तोपर्यंत ही मॅच ऑन आहे, कारण ही मॅच गणेश शिरसाट जोपर्यंत उभे राहतील तोपर्यंत ही मॅच नक्कीच 50-50 होणार नाहीये. हो पुढे आलेत, चकमा दाखवला आणि चेंडूला त्याची जागा दाखवली. लाजवाब स्ट्रोक, क्लासिकल स्ट्रोक डन बाय गणेश शिरसाट सर. चौकार. भिडूदे साऱ्या गगनात ललकार. हा आहे स्टार मोबाईल, द मोबाईल स्पेस, खासदार पूल, भैरवनाथ मंदिरा शेजारी. प्रोप्रायटर माननीय श्री पियुष लोया यांचा सनसनीत चौकार. थँक्यू डीजे. आणि लगेचच फिल्डिंग च्या क्षेत्रात थोडासा बदल केला जातोय. लॉंगॉनच्या क्षेत्ररक्षकाला आतमध्ये बोलवलंय, मिड ऑफच्या क्षेत्ररक्षकाला बाहेर काढलंय. BM टावरी या बॅनर जवळ, अर्थातच भारत गॅसच्या बॅनर जवळ तो क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. पाहूया षटकातील 5वा बॉल सुनील लाटे घेऊन येत आहेत गणेश शिरसाट सरांसाठी. यावेळेला क्रॉस बॅटेड फटका खेळायचा आहे. कमी गतीने टाकलेला बॉल, फिंगर्स रोल केली, लेंथ मागे ठेवली, कटवला, वळवला, बॅटला मात्र सलामी ठोकली, विकेट किपरच्या हाती लागला. डॉट बॉल आलाय. 22 धावा धावफलकावरती, शेवटचा बॉल शिल्लक आहे. लोबोफुल टॉस आहे, त्याला मात्र ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला. बाहेरच्या बॉलला आडव्या बॅटने ऑन साईडला ओढण्याचा प्रयत्न केला ना, तिथेच मात्र या बॉलवरती मोठ्या धावा आपल्याला पाहायला मिळालेल्या नाहीत. 2 चौकार आल्या, 11 धावा या ओव्हरमध्ये आला. 11च्या मदतीने 2 षटकांच्या खेळाखेरीज धावफलकावरती धावा लागल्या. 23 रन बिनगडी बाद. टीम मुसळगाव इंडियन्स. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक. धावा लागेल. हो 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 फटक्यात आहे वजन. धावा येतील अर्धा डझन.
फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. वाघ अँड सन्स प्रोप्रायटर माननीय श्री सोमनाथ वाघ यांचा दणदणीत षटकार. लढू तुम्हीही शकतात, लढू आम्हीही शकतो. फक्त लढण्याचा आत्मविश्वास स्वतःच्या धमन्यांमध्ये असायला हवा. मावळ्यांनी अख्खं स्वराज्य सांभाळलं आणि त्या अख्ख्या स्वराज्याला लढण्याची ताकद त्या मावळ्यांमध्ये होती आणि मुठभर मावळ्यांमध्ये होती. त्यामुळे तुम्ही लढू शकतात. 14 धावा या षटकात आल्या. 14च्या मदतीने धावफलक फ्लाय करते 43 वरती. 5 षटकांचा खेळ संपलाय, परंतु येणारे 18 चेंडू शिल्लक की 18 मध्ये 74 ची गरज आहे. 18 बॉल 74 ची आवश्यकता. किती फरकाने हारताय ना ते महत्वाचं आहे. डीजे शेवटचे 18 बॉल आणि त्या 18 पैकी सुरुवातीचे 6 टाकायला आलेत गणेश ढिगे. त्यांनी फक्त 3 धावा दिल्या होत्या आणि 2 गडी देखील बाद केलेत. त्यामुळे आतापर्यंतचं फार क्रुशियल ओव्हर त्यांनी टाकले आहे. बॅटिंग पॉवर प्लेचं षटक आहे. 43 ला 3 आहे. 18 बॉल 74. कमीत कमी या 74 मधनं खूप धावा वजा करण्याचा प्रयत्न या ओव्हरमध्ये असेल. खोलवर टाकण्याचा प्रयत्न, सातत्याने फॉलिंग स्वीप खेळण्याचा प्रयत्न सुरू आहे. बॅटर्स ते मात्र प्रयत्नशील आहेत. वेगाचा मारा केला जातोय. पायावरती बॉल आदळतोय, बुटावरती बॉल आदळतोय. फ्लाइंग स्वीपचा खेळ अडतोय, बॉलला घेतोय. लेग बाईटच्या माध्यमातून एक सिंगल येईल. 17 ला 73 ची गरज. बॅटिंग पॉवर प्ले म्हणजे 3 खेळाडू ते 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आहेत. मिड विकेटच्या खेळाडूला आतमध्ये घेतलंय. डीप कव्हरच्या खेळाडूला बाहेर काढलंय. एक लॉंग ऑनला आहे, एक काऊ कॉर्नरला खेळाडू. असे 3 क्षेत्ररक्षक आपण बाउंड्री रोप जवळ पाहतोय. यावेळेला फटका फसलाय. लॉंग ऑन मध्ये ट्रॅप टाकला गेला. अकॉर्डिंग टू प्लॅन गोलंदाजी केली आहे आणि चौथा गडी बाद होतोय. फलंदाज बॅक टू द डग आउट. संधी साधूनी थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. दोघं पायांमधलं जे अंतर होतं ना ते अगदी पुरेपूर होतं, परंतु ताकद ती मात्र प्रॉपर लागली नाही. खोलवरती टाकलेला बॉल खोदून काढायला जी ताकद हवी ती ताकद मिळाली नाही बॅटरला आणि त्याचमुळे हा फटका फसला. तिथे लॉंग ऑन मध्ये सुनील लांडे यांनी मात्र कुठली चूक केली नाही. कॅच कॅरी केला आणि फलंदाजाला परतीचा रस्ता दाखवला. चौथा गडी बाद झाल्यानंतर नवीन बॅटर प्रथमेश ते खेळपट्टीवरती आलेत. 16 बॉल 73 ची गरज. गणेश ढिगे येत आहेत पुढचा बॉल घेऊन. गणेश ढिगे यांचा स्पेल कमालीचा राहिलाय. 8 बॉल टाकली आहेत, 3 धावा दिल्या आहेत आणि 3 गडी बाद केलेत. चौथा बाद होईल का पाहूया. चेंडू हवेत आहे, मिड ऑफ. तो इंटरेस्टेड आहे, परंतु तो पोहोचेल तोपर्यंत वाघ अँड सन्सच्या बॅनरवरती बॉल तो मात्र आलिंगनाला जातोय आणि चौकार असा कळवतोय. 4 धावा. पाहुनी मौका, हा मारलाय चौका. हॉटेल अन्नाश्री फॅमिली रेस्टॉरंट गुरेवाडी बायपास. थँक्यू डीजे. 48 ला 4. 15 बॉल 59 ची गरज. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल हुक करण्याचा प्रयत्न केलाय आणि येस प्रॉपर कनेक्शन ते झालेला आहे. चेंडू डीप फाईन लेगच्या क्षेत्रात चाललाय. 1-2 का 4, 4-2 का 1. धावाला 4. प्रथमेश लागोपाठच्या 2 बॉल मध्ये 2 इन अ रो. डीजे जवळ जायचंय, जवळ जायचंय. आम्हाला या आव्हानाच्या जवळ जायचंय. याही वेळेला फटका फसलाय, परंतु मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न तर होता. विकेट किपर यांनी मात्र त्या चेंडूला कॅरी केलाय. सिंपल कॅच कॅरी. फलंदाज बाद. 5वा गडी होतोय माघारी परत. डीजे तुमचे सौजन्य आहे आमच्यासाठी प्रेरणादायक. तुम्हीच आहात STPL 2025 चे सह लोगो प्रायोजक. जिज्ञासा रिअल्टर्स बिल्डर्स अँड डेव्हलपर्स प्रोप्रायटर माननीय श्री शिवनाथ कापडी यांचे आमच्या तमाम आयोजक संयोजकांच्या वतीने हार्दिक आभार. मनपूर्वक धन्यवाद. तुमच्या अनमोल सौजन्याने STPL 2025 झाली धन्य. जेव्हा लाभले तुमच्या वतीने लोगो सौजन्य. आपल्या स्पर्धेसाठी लोगो सौजन्य देणारे स्टार मोबाईल, द मोबाईल स्पेस, खासदार पूल, भैरवनाथ मंदिरा शेजारी प्रोप्रायटर माननीय श्री पियुष लोया. थँक्यू सो मच. 52 धावा धावफलकावरती आहेत. 5 गडी बाद आहेत. 6वं षटक प्रगतीपथावर आहे. 6व्या षटकातला शेवटचा बॉल. तंजीम सय्यद आलेत.
तंजीम सय्यद पहिलाच बॉल खेळताय आणि पहिलाच बॉल झेंडा उभा केलाय कव्हर्स मध्ये. येस, क्षेत्ररक्षक तो झेंडा मात्र फडकवताय आणि त्या झेंड्याचा रंग बदलवताय. तो झेंडा आता हिरव्या रंगाचा झालाय आणि तंजीम सय्यद यांना मात्र परतीचा रस्ता दाखवला जातोय. ग्रीन सिग्नल फॉर द वे. संधी साधून थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. यानंतरची मॅच आपण ज्यांची पाहणार आहोत ना, गुळवंच नाईट रायडर्स या संघाचे संघमालक आहेत आदरणीय राजू भाबड, आदरणीय संदीप आव्हाड, आदरणीय गणेश भागवत. या तिघही संघ मालकांचा हा संघ आहे गुळवंच नाईट रायडर्स. आणि त्यांचे जर्सी पार्टनर आहेत प्रोप्रायटर पांडुरंग सुखदेव जाधव, HM प्लायवूड अँड हार्डवेअर, संगमनेर नाका. त्यानंतर त्यांच्या विरोधातला संघ असणारे वडांगळी सनरायझर्स, सतीमाता क्रिकेट क्लब वडांगळी यांच्या मालकीचा तो संघ आहे. प्रोप्रायटर जगन बाळू खुळे हे त्यांच्या जर्सीचे पार्टनर आहेत. याही वेळेला चेंडू हवेत आहे. मिड विकेट मध्ये संधी आहे कॅच टिपण्याची, परंतु कॅच ड्रॉप झालाय. वडांगळी सनरायझर्स या संघाबद्दल आपण उल्लेख करत होतो. सतीमाता क्रिकेट क्लब वडांगळी या पूर्ण युनिटीचे या एकतेचा हा संघ आहे. प्रोप्रायटर जगन बाळू खुळे, जय बाबाजी वडापाव सेंटर वडांगळी हे त्या संघाचे जर्सी पार्टनर आहेत. त्यामुळे या दोन संघांमधला महत्वपूर्ण लढा तो आपल्याला पाहायला मिळणार आहे. 11 बॉल 61 ची गरज आहे. पहिल्या बॉलवरती कॅच ड्रॉप चौकार गेलाय. या वेळेला जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केलाय फाईन लेग मध्ये. शॉर्ट फाईन लेगचा खेळाडू चांगल्या पद्धतीने बॉल अडवतोय. बाईकच्या माध्यमातून सिंगल असेल. विकेट किपर ते मात्र क्लोज आहेत. त्यांना आता डीप केलं जात आहे. सुनील नाटे यांनी मात्र डीप मधून संदेश दिलाय, मेसेज दिलाय, कारण क्लोज राहायची आवश्यकता नाहीये. 57 ला 6, 10 बॉलमध्ये 60 ची गरज. 10 बॉलमध्ये 60 ची गरज म्हणजेच काय, 10 बॉलच्या 10 बॉल हे सीमापार फेकावे लागतील या मॅचला जिंकण्यासाठी. खोलवर टाकलेला बॉल ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑन मध्ये सुनील नाटे ते मात्र बॉलच्या दिशेने धावत येत आहे. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. रनिंग बिटवीन द विकेट सुरू आहे, चांगली आहे आणि चांगल्या रनिंग बिटवीन द विकेटच्या मदतीने दुहेरी कंप्लीट तर होणार आहे, परंतु धावफलक जाणार आहे 59 वरती. 9 बॉल 58 ची आवश्यकता. खूप सारे प्रायोजक आहेत. खूप साऱ्या प्रायोजकांच्या ट्रान्स त्या आपण ऐकतोय, फ्लेक्स आपल्याला पाहायला मिळत आहे. हे प्रेम आहे. हे प्रेम सिन्नरच्या क्रिकेटवरती आहे आणि सिन्नरच्या क्रिकेटमधली ही एकमेव अशी स्पर्धा आहे ना की त्या स्पर्धेला इतके प्रायोजक आपल्याला पाहायला मिळत आहे. कौतुक करावं लागेल प्रायोजकांचं देखील. आयोजकांवरती विश्वास ठेवला. खास करून क्रिकेटसाठी प्रायोजक संपत चालली आहेत आणि सिन्नरमध्ये इतकी प्रायोजक आहेत ना, तर मग मन भरून येतं. लाजवाब. क्रिकेटला सपोर्ट करणारी लोक जर राहिली तर मग क्रिकेटचे उत्सव एक ना अनेक ते मात्र होत राहतील. आणि ऑफिशियल टीमला, ऑर्गनायझिंग कमिटीला, यूट्यूबवाले असतील, समालोचक असतील, अंपायर असतील, प्रत्येक ऑफिशियल टीमला अण्णाश्री हॉटेल यांच्या वतीने भोजनाची सोय केली गेली आहे. आणि यस, अण्णाश्री हॉटेल यांना मानवंदना देणारा हा बिग हिट आलाय. क्रॅकिंग षटकार. बिग हिट. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. वाघ अँड सन्स प्रोप्रायटर माननीय श्री सोमनाथ वाघ यांचा दणदणीत षटकार. थँक्यू सो मच जीजे. 7 बॉल 51 ची गरज आहे. 66 धावा धावफलकावरती आहेत. 66 ला 6 म्हणजे 6, 6 आणि 6 असं धावफलकावरती आकड्याचं चित्र पाहायला मिळतोय. नेलचं अंक आहे, कारण 66 धावा 6 गडी बाद आहेत. 6.5 हा षटकाचं समीकरण आहे. तो आता 7 बॉल 51 ची गरज आहे. 7 बॉल 51 रन. काय मैदान सजवलंय. मैदानाच्या चौफेर भगवी पताका. त्या भगव्या पताक्याला लावलेल्या प्रत्येक प्रायोजकांचे फ्लेक्स, प्रत्येक पोलला लावलेल्या प्रत्येक रंगाचे ध्वज या स्पर्धेला मोठं करताय, या स्पर्धेला ब्युटिफुल करताय, या स्पर्धेला रूपवान करताय. एखाद्या देखण्या स्त्रीला देखील नटवलं जाईल ना, तिच्याही पेक्षा अलंकारिक नटवलं गेलं या मैदानाला. मनगटाचा वापर केला. लेग ब्रेक टाकण्याचा प्रयत्न केला. संधी होती. फॉलिंग स्वीप. जो स्ट्रोक निवडला होता तो खरंच अप्रतिम निवडलेला होता. 6 बॉल 51 ची आवश्यकता आहे. शेवटचे 6 चेंडू ते शिल्लक आहेत. 66 धावा धावफलकावरती आहेत. नक्कीच तुम्ही एखाद्या देखण्या स्त्रीला समोर आला आणि आमचा क्रिकेट वेडा भक्त, आमचा क्रिकेट वेडा खेळाडू म्हणेल, नाही, तुम्हाला जर का सौंदर्य पाहायचं असेल तर जा STPL पाहण्यासाठी जा. काय सौंदर्यवान पद्धतीने त्या मैदानाला नटवलंय. 6 बॉल 51 ची गरज आहे.
या शेवटच्या 6 बॉलवर किती धावा येतात, मग नेट रन रेटच्या कॅल्क्युलेशन मध्ये काय गडबड होते, किती आधार मिळतो ते पाहण्यासारखं असेल. शेवटचे 6 बॉल टाकायला आले चेतन चौधरी बॉलिंग ट्रॅक वरती, त्यांना आपण पाहतोय. लास्ट 6 बॉल्स, 6 बॉल 51 ची गरज. बाहेरचा बॉल तो मात्र वाईड आहे की नाही ते चेक केलं जाईल. येस, टीव्ही रेफरीची मदत घेतली आहे. ओव्हर द येस आउटसाइड द क्रीज साठी का? येस, वाईट बॉल असेल. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल तो देखील जास्तीच्या बाउन्स आहे, जास्तीचा उसळी आणि हाई बॉल वाईड असेल. जिथे ऑर्गनायझिंग कमिटी म्हणत असेल की आता वेळ वाचवायला हवा, तर इथे जास्तीचा वेळ आपला खर्च होतोय. याच्यानंतर अजून 2 मॅचेस आहेत. यावेळेला चांगला फटका आहे, परंतु फटका फसलाय. बॅकफुटला जाऊन फटका सजवण्याचा प्रयत्न केला, परंतु जास्तीची उंची गेली ना, त्यामुळे हा फटका फसतोय. विकेटचं पतन आलंय. पॉइंटच्या क्षेत्रात हा कॅच कॅरी केला गेला आणि फलंदाजाला माघारी पाठवलं गेलं. अजून एक गडी बाद होतोय. एका पाठोपाठ एक करत हा 7वा धक्का लागलाय 68 या अंकावरती. 5 बॉल शिल्लक आहे. 5 मध्ये 49 ची गरज. सुरुवातीचे 2 बॉल आपण वाईट पाहिले. चला, नवीन बॅटर लवकरात मैदानात दाखल व्हायचंय. विनंती असेल, न्यू बॅटर प्लीज गो फास्ट अँड जॉइन द क्रीज. न्यू बॅटर प्लीज गो फास्ट अँड जॉइन द क्रीज. संदीप सानप, संगम अर्जुन सानप ह्या आहेत नवीन बॅटर. लक्ष्मण यांना मात्र पाहिजे तितकी स्ट्राईक मिळाली नाही, परंतु जितकी मिळाली तितकी पुरेपूर मिळाली. 9 बॉलमध्ये 17 धावा त्यांनीही बनवल्या. 5 बॉल 49 ची गरज आहे. चलो स्पीडअप करायची मॅच. खास करून बॉलिंग करणाऱ्या टीमला विनंती आहे. सुनील सर, वेळ जास्तीचा जातोय. खोलवर टाकलेला बॉल हा मात्र बॅट पासून दूर ठेवलेला आहे आणि चांगल्या टप्प्यावर टाकलेला आहे. या बॉलवर कुठली धाव नसेल. निर्धाव चेंडू आलाय, डॉट बॉल आलाय. कारण आता डॉट बॉल ही फक्त औपचारिकता उरली आहे ऑरेंज आर्मीसाठी, कारण हीच ऑरेंज आर्मी पहिली मॅच पराभूत झाले होते. परंतु एसटीपीएलच्या 8व्या पर्वात कुंदेवाडी लायन्स हा संघ एक आदर्श सेट करताय. पहिली मॅच पराभूत होऊन सुद्धा कमबॅक करता येतं, लढता येतं, विजय मिळवता येऊ शकतो. फक्त स्वतःच्या मनाला हे सांगा, मी अजून हारलो नाही, कारण शर्यत अजून संपली नाही. आणि शर्यत जोपर्यंत संपत नाही ना, तोपर्यंत स्वतःला कधीच कमकुवत लेखू नका. यावेळेला लॉंग हँडचा उपयोग केलाय. फटका उंच आहे. कोण घेणार ही कॅच? एका हाताने. ओहो, काय कॉन्फिडन्स होता. मला वाटतं शुभम आहेत. येस, शुभम आज मात्र पक्के फ्रेम मध्ये अडकतायत. अर्धशतक ठोकलं त्यावेळेस तर पूर्ण वेळ फ्रेम मध्ये होते. आता बॉल आला, काय स्टायलिश कॅच पकडलाय.
या कॅचच्या तर मात्र असंख्य रील्स बनतील, असंख्य व्हिडिओज बनतील. लाजवाब कॅच कॅरी केला, पार दूरवरून धावत आले सुनील नाटे. हे मात्र बॉलच्या खाली होते परंतु नाही. संधी साधूनी थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. 68ला 8, 8वा गडी बाद झालाय. मुसळगाव इंडियन्स तुमचा एक गडी बाद होतोय ना, तुम्हाला नेट रन रेटला त्रास होतोय हेही लक्षात ठेवा, कारण तुम्ही किती विकेट सेव्ह ठेवतात शेवटपर्यंत हे महत्वाचं असणार आहे. परंतु लायन्स या संघाने जर का यांना ऑल आउट केलं तर मग नेट रन रेट मध्ये खूप फायदा होणार आहे. त्यामुळे विकेटवर जातात का हे पाहावं लागेल. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहे, 49ची गरज आहे, कारण ऑल आउट केल्यानंतर खूप फायदा होतो आणि ऑल आउट झाल्यानंतर खूप तोटाही होतो. बाहेर टाकलाय बॉल, तो जास्तीचा बाहेर आहे. त्यामुळे पंच सांगतायत ये बाबा पुन्हा एकदा तुला हा बॉल टाकावा लागणार आहे. 69ला 8, 2 बॉल 48ची गरज आहे. गणित नेमकं फसलं कुठे या मॅचचं? गणित फसलंच नाही, कारण शुभमने ज्या पद्धतीने आक्रमक पवित्रा केला आणि शुभमला आलेल्या प्रत्येक बॅटरने बॅटिंग करत असताना खूप चांगली साथ दिली, त्यामुळे 100 पार जाणार हे धावफलक आपल्याला पाहायला मिळालं. परंतु यावेळेला इकडे मुसळगाव इंडियन्स या संघाच्या कुठल्याच बॅटरने तीच जबाबदारी घेतली नाही. संधी आहे, येस 9वा गडी बाद होतोय. जिथे विकेट्स त्यांना ड्रॉप करायच्या नाहीयेत तिथे विकेट्स ड्रॉप केल्या जात आहेत. हारताय परंतु नुसते हारत नाहीये, सोबत बोऱ्या बिस्तरे घेऊन हारतायत. STPL 2025 मधील या सामन्याचे प्रायोजक आहेत हॉटेल मातोश्री, टोल नाक्याजवळ शिंदेगाव. प्रोप्रायटर माननीय श्री सोपान जाधव आणि माननीय श्री मंगेश जाधव. उत्तम क्वालिटी, उत्तम दर्जा, प्रत्येकाच्या मनाला चव अशी भावली. हॉटेल विठू माऊली आणि बँक्वेट हॉल. प्रोप्रायटर माननीय श्री कैलास आव्हाड, माननीय श्री शंकर आव्हाड, माननीय श्री सतीश दिघोळे. पार्थिव दादा आलेत बॅटिंगसाठी, परंतु शेवटचा बॉल, या शेवटच्या बॉलवर विकेट आली तर मग मुसळगाव इंडियन्स या संघाचं खूप नुकसान होईल आणि कुंदेवाडी लायन्स या संघाचा खूप फायदा होईल ऑल आउट केल्यानंतर नेट रन रेटमध्ये. आणि या बॉलवर काय केलं जातं पाहूयात. आतापर्यंत या ओव्हरमध्ये 3 विकेट आलेत, फक्त 3 धावा देऊन चेतन सूर्यवंशी याने. शेवटचा बॉल आहे या मॅचचा, लास्ट बॉल ऑफ द मॅच. शेवटचा बॉल कट करण्याचा प्रयत्न केला, डॉट बॉल आलाय, षटकाची झाली आहे समाप्ती. कुंदेवाडी लायन्स हार कर भी जीतने वाले को कुंदेवाडी लायन्स कहते हैं. हारलो परंतु पुन्हा लढलो, पुन्हा उभे राहिलो आणि पुन्हा उभे राहिल्यानंतर पुन्हा विजय कसा मिळतो ना ते आम्ही सिद्ध करतोय. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच स्क्रोल करू की नको करू, कारण शुभम माळी असंच मला नाव वाटतंय. यस, STPL 2025 को पार्टनर बाय वाघ अँड सन्स. प्रोप्रायटर माननीय श्री सोमनाथ वाघ. ऑल प्लंबिंग सोल्युशन्स अंडर वन रूप. वाघ अँड सन्स. प्रोप्रायटर माननीय श्री सोमनाथ वाघ. आणि इकडे काय घडलंय, या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आहे ज्यानं 2 ओव्हर टाकल्या, 11 रन दिले आणि फायफर उघडलंय. अर्थातच गणेश हुंजाराम दिघे हे ठरताय या मॅचचे मॅन ऑफ द मॅच. STPL पर्व 8वं आणि पर्व 8व्यात एकाच मॅच मध्ये एकाच टीमच्या 2 खेळाडूंनी विक्रम केलाय. एकाने या स्पर्धेचं पहिलं अर्धशतक ठोकलं, एकाने या स्पर्धेचं पहिलं फायफर ते देखील कमवलंय. फायफर कमवणं एका गोलंदाजासाठी फार मोठी गोष्ट आहे, त्यात टनाटन उड्या मारणारे बॉल आणि शॉर्ट चेंडूंचा खेळ. लाजवाब, लाजवाब. चला, या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी गणेश दिघे विनंती असेल तुम्हाला, तुम्ही यायचे आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारायचा आहे. परंतु त्यांच्या साथीनं शुभम तुम्ही देखील यायचे, तुमच्यासाठी सुद्धा कॅश प्राइजेस आहेत. तुम्ही या, तुमचे पण कॅश प्राइजेस तुम्ही घेऊन जा.